हे दोघंही तेवढेच तुल्यबळ होते आणि दोघांनी मांडलं विनयकडे आणि तो विनय आपटे शेवटी. तर तो म्हणाला करूया. त्यामुळे ह्या दोघांबरोबरही मलाही 2 सुजाता करायला मिळाल्या. कारण दोघांच्याही ॲक्शन रिॲक्शन ह्या वेगळ्या होत्या. दोघांची प्रेम करण्याची पद्धत त्याच्यामध्ये वेगळी होती, विलन वेगळा होता. त्यामुळे मलाही मी 2 सुजाता करत होते. त्यामुळे ती एक मजा तालमीपासूनच आम्हाला यायला लागली होती आणि मग प्रयोग करत असताना सुद्धा अजून मजा आली. कारण प्रत्येकाचा भाच्या खोटेला वेगळं समोरून रिॲक्शन यायच्या, प्रतिक्रिया वेगळ्या असायच्या प्रेक्षकांच्या आणि ते घेण्यात मला मजा यायची. आणि प्रयोग तर काय 168 प्रयोग हे लॉसमध्ये होता विनय. आणि तेव्हा तो म्हणाला होता की हा जर रत्नागिरी दौरा माझा यशस्वी झाला नाही तर मी नाटक बंद करणार. असेही दिवस होते. हो हो. आणि त्याच्यानंतर शृंगारताईच्या प्रयोगानंतर जे आमचं नाटक चाललं तुफान ते तुफान चाललं आणि आम्हाला खूप वेगवेगळे चांगले, वाईट, दुःखदायक आणि सुखकर असे खूप अनुभव आम्हाला म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळा एपिसोड करायला लागेल तुला, इतके आम्हाला अनुभव त्याच्यामध्ये आले. पण प्रेक्षकांचं खूप प्रेम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा मोहन दळवी तिकडे जो कॉन्ट्रॅक्टर होता तर तो तर खूपच आमच्यावर प्रेम करायचा. आता नाही आहे तो, पण त्याने त्यावेळेला सुमो घेतली होती आणि त्या सुमोवरती त्याने आमचे कटआउट्स लावले होते. म्हणजे पुढे कटआउट होता मी बाळाला घेतलंय आणि एका बाजूला संजय आणि एका बाजूला गिरीश आणि मागे पुन्हा तोच पण वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असं कटआउट लावून तो म्हणजे वर्षभर तो फिरत असायचा. आणि इतके शोध झाले की पंतही म्हणाले होते एकदा आम्हाला की मी सुद्धा तुम्ही नव्हेचे रत्नागिरीत इतके लागोपाठ प्रयोग केले नाही, इतके तुम्ही प्रयोग करता. अरे वा. म्हणजे खरं तर अक्षरशः एक बॅग ठेवायचं, दुसरी बॅग उचलून आम्ही घरी जायचो, इतकं आमचं होतं. त्यामुळे खूप अनुभव आहे, खूप मजा आली आम्हाला आणि खूप अनुभव आहेत.